रात्रीत होत्याचं नव्हतं झालं मीरा. आणि आता तर मला सगळं खूपच कठीण वाटतंय. म्हणजे मीता कुठल्या तरी वेगळ्याच जगात गेली आहे का? मला खूप काळजी वाटते तिची मीरा. तिला काही झालं तर. मी समजू शकते रे तुझ्या मनात आता काय चाललंय ते. आणि या तुझ्या परिस्थितीत तुझ्याकडून आणखीन काही अपेक्षा करणंही गैर आहे. पण मला सांग आता दुसरा काही इलाज आहे का? असे हातपाय गाळून कसं चालेल? तुला खंबीरपणे उभं राहावंच लागेल, सगळं दुःख विसरून. नमिताची काय अवस्था आहे बघतोस ना तू. खरं सांगू, नमिता या अवस्थेतून कधी बाहेर येईल हा विश्वासच मला वाटत नाहीये. हे बघ शुभंकर, आपल्याला तिला या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे आणि हे फक्त फक्त तूच करू शकतो. पटतंय मला रे, पण जे सत्य स्वीकारायला अजून मला जड जातंय ते स्वीकारायला तिला कसं सांगू मी? दादा, नमिता जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी आहे आत्ता. आणि ती जर वेडी झाली ना तर सगळ्या गोष्टी खूप खूप कठीण होतील. पण अजून ती त्या दरवाजापासून काही पावलं मागे आहे. आणि आपण सगळेजण प्रयत्नांची शर्थ करून तिला मागे वळवणार आहोत समजुतीच्या जगाकडे. आणि आपण हे करणार आहोत दादा. हे बघ, मला काय वाटतं, आपण आजच तिला घरी शिफ्ट करूया. घरी गेली ना की तिला तिला खऱ्या अर्थाने रेस्ट मिळेल. चालेल ना? तुला जे योग्य वाटत असेल ते करूया. ओके. आई, मी ओट्यावर तुमच्यासाठी सगळं तयार ठेवलंय स्वयंपाक. का तुझा उपास आहे का? नाही, मी वहिनीकडे चालले, तिथेच जेवीन. यालाही घेऊन जाते. त्याच्यापेक्षा सरळ सांग ना प्रधानांकडे जाते म्हणून. मी काय तुला अडवणार आहे का? मेंदी आहे ना मी. सांग सरळ जाते त्यांच्याकडे म्हणून. आता तरी काय तुला निमित्तच आहे ना तिकडे जायला. त्या बहिणीला बिचारीला कशाला मध्ये आणतीयस? आई, मी समीरलाही सांगितलंय. समीरला? तो तर मोठा विनोदच आहे. आधीच माझा समीर बिचारा भोळा, त्यात तुझ्या प्रेमाने आंधळा. तू जर त्याला पूर्व दाखवून सांगितलंस नाही पश्चिम आहे तर तो त्याला पश्चिमच म्हणणार. जा तू, पाहिजे तिकडे जा. नमिता प्रधान समोरच्या रूम मध्ये. तिकडे? हो. थँक्स. ओके. तुम्ही इथं कशाला आलात? नाही, ते नमिता प्रधानांचं कळलं. हे बघा, तुमची बायको इथं येऊन गेली ते सुद्धा मला आवडलेलं नाहीये. माझ्या नमितावर तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाचीही सावली पडलेली मला आवडणार नाही. तुमच्यामुळे जे भोगायचं होतं ना ते सगळं भोगून झालंय. तेव्हा कृपा करून तुम्ही इथं निघून गेलेलं बरं. हे बघा, माणुसकीच्या नात्याने सांत्वनाला आलोय मी. तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं हे ऐकून घ्यायला नाही आलेलो. मला एकदा शुभंकर प्रधानांना भेटू दे, मी जाईन. नाही, तुम्ही कुणालाही भेटू शकणार नाही. आणि मला वाटतं नमिताला आणि शुभंकरला सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा नाहीये. तेव्हा अपमानित होण्यापेक्षा तुम्ही इथून निघून गेलेलं उत्तम. निघा आता.
मीता, 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 मीता. अहो तुम्ही नमिता प्रधानांना पाहिलं का? नाही पाहिलं. मीता, मीता, मीता. तुम्ही तुम्ही नमिताला पाहिलं का? नाही हो, असतील रूम मध्ये. काय असतील रूम मध्ये? अहो रूम मध्ये नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्ही सरळ सांगता असतील रूम मध्ये. हे बघा, माझ्या बायकोवर लक्ष ठेवणं तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आहे ती, आणि तुम्ही सरळ सांगताय की डॉक्टर डॉक्टर हे काय चाललंय? नमिता कुठे आहे डॉक्टर? मिस्टर प्रधान, तुम्ही थोडेसे शांत व्हा. कसा शांत होऊ मी डॉक्टर? नमिताची मानसिक अवस्था काय तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमच्या स्टाफला माझ्या बायकोबद्दल काही माहित नाही, ती कुठे गेली कोणालाच माहित नाहीये. हे काय चाललंय? मिस्टर प्रधान, मी सगळ्या स्टाफला कामाला लावते, सापडतील त्या. तुम्ही थोडासा धीर धरा. तुम्हाला सांगायला काय जात आहे हो धीर धरा म्हणून? आता माझा कोणावरच विश्वास नाहीये, ना तुमच्यावर ना तुमच्या स्टाफवर. मी स्वतः माझ्या बायकोला शोधून काढेन. मीता, 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 हे अशी एकटी काय करतेस तू इथे? अरे तो खेळतोय. इतकी मस्ती करत होता ना, काही ऐकायलाच तयार नाही. त्याला अनेक खेळणी सुद्धा आणून दिली, पण शांत व्हायला तयारच नाही तो. शेवटी त्याला जरा बाहेर घेऊन आले खेळायला. शांतपणे खेळेल तरी ना तो किमान. आता बघ किती मस्त खेळतोय तो. एकटा खेळतोय मग आजपासून. काही वेळेला हाका मारल्यात, पण लपून बसलाय. हा लबाड झालाय ना तो आता. तू कितीही हाका मारतो येणार नाही बघ बाहेर. ए राजा, ये ना इकडे बघ, बाबा आलाय. तू आलायस तरी तो येत नाहीये. थांब, मीच त्याला घेऊन येते. मीता, काय झालं? आणते ना त्याला. असं काय करतोस? अरे थांब ना. ताराबाईंना बोलवा ना. भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे. दूध पाणी पण नाही. कोणीतरी दृष्टता काढा. अगं, मी स्वतः तुझी दृष्ट काढणार आहे. आले मी. आत्या, हे काय आहे मा? तुम्ही कसलीच तयारी केली नाहीये?
भाकरी तुकडा नाही, दूध पाणी नाही. आत्या किमान तुम्ही तरी ओवाळ्याची तरी तयारी करायला हवी होती. आज बाळाला पहिल्यांदा घेऊन येणारे घरी माहिती होतं ना तुम्हाला. नीता, नीता तू शांत हो ना. असं कसं शांत हो? इतकी वर्ष वाट पाहिली आपण या बाळाची, आणि हे बाळ आज पहिल्यांदा घरी येते तर त्याची काहीच तयारी नाही. त्याचं कसलंच स्वागत नाही. किमान प्रधानांच्या स्टेटसला शोभावं एवढं तरी व्हायला हवं होतं ना. नीता काय ना, शुभंकर तू प्लीज बोलू नकोस. आत्या तुम्हाला माहिती आहे यांनी मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा किती त्रास दिलाय. नमिता, तू अगदी खरं बोलतेस. मी पण रागवणार आहे शुभंकरवर. शुभंकर असाच वागतो. तू तू इथे बघू, सावकाशी. हा हे बघ, आणि ना तू आता इथे निवांत बैस बघू. तू दमलीस ना बाळा खूप. मी तुझ्यासाठी गरम गरम कॉफी करून आणणार आहे, आणि तुला खायला पण आणते छानसं. चालेल ना? हं? तू बस. शुभंकर तू बस बरं ह्याच्याजवळ. वंस, हो नमिता, मी पण आले. हा येते. घरात सगळे चमत्कारिक वागतायत असं नाही वाटत तुला? चमत्कारिक म्हणजे काय काय म्हणायचं तुला? आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी केलीच नाही रे कोणी. आत्याने तर घेण्याचा पण आग्रह नाही केला, आणि मात्र असं बोलत होते जणू आपलं बाळच नाहीये. नाही अगं, कदाचित आपण बाळाला घेऊन खोलीत जाऊया ना. एक मिनिट. अगं हां, मा आता कॉफी आणायला गेली ना तुझ्याकरता, तर कॉफी पिऊया आणि मग जाऊया रूममध्ये. चालेल? पण काहीतरी गडबड आहे शुभंकर. मला भीती वाटते. आपल्या बाळाकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. काही नाही होणार तुला. हा वहिनी, अगं ये अचानक आलीस. ए पिल्लू ये इकडे पहिले. उद्या कशी आहेस? आज सकाळी सगळं तुझी आठवण काढली होती. सुरळीच्या वड्या केल्या होत्या ना नेमा, हो की नाही? तू खाणार आहेस? मला वाटलं की जाशील लगेच आत घ्यायला. घेईन नंतर. सहजच आलेस ना? बस बस. काय किती आवाज चाललाय पिल्लू? एवढा आवाज? अश्विनी, काही बोलायचं का तुला? मनात काही डासतंय का तुझ्या? बोल ना अगं. तुझ्याशी बोलले की मन हलकं होईल म्हणूनच आले. अगं मग बोल ना. दादा कुठे आहे? अगं दादा कुठे असतो तुझ्या घरात आजकाल? पैसे मिळवण्यासाठी काही ना काही उद्योग चालू असतात त्यांचे. त्याची तब्येत बरी आहे ना? मस्त. ऑपरेशन तर छान आहे तब्येत. आणि देव काय सारखी परीक्षा घेत नसतो ग. त्याच्याकडे असतेच ना 6 महिने परीक्षा, वार्षिक परीक्षा. वहिनी, काही लोकांसाठी मात्र कायमच परीक्षेचा काळ असतो. कुणाबद्दल बोलतेस तू? मिसेस प्रधान. त्यांचं काय आता? वहिनी, त्यांचं बाळ
असं नको होतं व्हायला ग अश्विनी. खरंच ऐकून सुद्धा शहारे येत आहेत अंगावर माझ्या. नको होतं व्हायला असं. आत्या, आता तुम्ही का चेहरा पाडून बसलात? हा? कुठं काय? काही नाही. काही हवं होतं का तुला? काही नाही, मी रागवले तुमच्यावर. मला वाटलं होतं किमान तुम्ही तरी बाळाच्या स्वागताचा थाट उडवून द्याल, पण काही नाही. अगं पण नमिता, मी काय मी म्हंटल ना तुमच्यावर रागवले. जाऊ दे, पण हे सगळं मी बारशाच्या वेळेला वसूल करणार आहे. तुम्हाला सगळं लाडाकोडांनी करायला लावणार आहे की नाही बघा. अगं पण मी आता मला एक सांगा आधी, ती दुपटी लंगोट झबलं ठेवलंय कुठे? ते गाठोडं बांधून आपण स्टोअर रूम मध्ये टाकलं होतं. तुम्हीच म्हणाला होतात की नाही आधी जुने कपडे वापरायचे, नवीन कपडे वापरायचे नाही. चला ना आणूया आपण ते जाऊ. पण नमिता, मी काय, तुम्हाला माहितीये मी बाळाला सांगणार आहे, तुझे सगळ्यात जास्त लाड आत्या आजीने केले. आत्या बघा विसरूनच गेले. ते गुटीची वगैरे तयारी झाली आहे का नाही? आत्या असं काय करताय तुम्ही? जाऊ दे, मीच बघते सगळं. ताराबाईंना सांगते करायला. खरंच तुम्ही म्हणायचं शेवटी खस्ता या आईलाच खाव्या लागतात. आले मी. शुभंकरनी पाळणा पण आणला नाही, छोटी मच्छरदाणी पण नाही आणली बाळा तुझ्यासाठी. तू थांबा, मी बघते. हा काय जल, मी आहे ना, तू नको काळजी करू. काय काय बघतो, नवीन आहे ना सगळं. तुझं करे काय पाळणा नाही ना आणला, मी आहे ना. मी रागव. मामी, तू कोणाशी बोलतेस? बाळाशी. अरे हो, बाळाशी खेळायला कोण आलंय? तू बाळाशी खेळायला आलास ना? बघा, तुमचा दादा आलाय. आता मिहीर नाही, मिहीर दादा, हो की नाही? खेळणार ना बाळाशी? मामी, तुझं बाळ तर देवाघरी गेलं ना?